सुंदर. तुमच्या शृंगारपुरात फुलांची काही कमी नाही. ताटवेच्या ताटवे दिसतात. वाटतं झाडांनी आपले कानच शोभिवंत केले आहेत. हो ना. एवढी निरागसता, किती शालीनता. येसू, आम्हाला तर वाटतं ही निरागसताच इथल्या माणसांना रसरसून जगायला शिकवते आणि हे काटे त्यांना झुंजायला शिकवतात. खरंच. त्या काट्यांचे एक विशेष आहे नाही, काही केल्या फुलांची साथ सोडत नाही आणि फुलांना समजून घेतलं तर काट्यांवरही राज्य करता येतं. युवराजी, काय आहे तुमच्या मनात? फुलांचा सुगंध की काट्यांचा सल? सल, पण काट्यांचं नाही. कुठला सल? दादासाहेब आले होते कुंवरवंसांना घेऊन. मग सध्या खुश आहेत ना आखाड्यामुळे? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. त्यांना वतनाबद्दल बोलायचं होतं, पण आम्ही विषयच काढू दिला नाही. युवराजनी बोलू द्या त्यांना. युवराज अहो, आपण वतनं रद्द केलीये. एकापेक्षा जास्त घोड्यांची पाघाही आपण सरदारास ठेवू देत नाही. तळघराचे बुरुजाचे वाडे देखील आपण बंद केलेत आणि मग आम्ही दादासाहेबांना काय सांगावं? निर्धास्तपणे सांगा. गणोजीराव खुल्या दिलाचे आणि उदार अंतकरणाचे आहेत. समजावून सांगितलं तर ऐकतील. खरंच ऐकतील ते. नका काळजी करू, आम्ही सांगू आणि एकदाचा हा प्रश्न कायमचा मिटवून टाकू. आणि केवळ गणोजीरावच नाही, तर वतनाची आस बाळगणारे इतरही जे सरदार आहेत त्यांना सुद्धा आबासाहेबांची ही भूमिका समजावून सांगू. हात जोडून सांगू त्यांना, बाबांनो, वतन चांगलं नाही. वतन म्हणजे स्वराज्याच्या गुलाबातला काटा. वतनामुळे देश सुरक्षित राहत नाही. वतनामुळे पिढीजात भांडणं होतात. हे वतन म्हणजे बादशहानं पराक्रम लाचार करण्यासाठी आणि प्रतिकार दुबळा करण्यासाठी सरदारांपुढे फेकलेला मिळकतीचा तुकडा. वतनामुळे पिढ्या भांडणं होत राहतात आणि त्यात गोरगरीब रयत रडली जाते. आणि म्हणूनच येसू आबासाहेबांनी केलेल्या अफजल खानाच्या वधापेक्षा हा वतनदारीचा वध आम्हाला जास्त महत्वाचा वाटतो. सांगू आम्ही त्यांना. सांगाच, गरजेचं आहे ते. नका काळजी करू. गणोजीरावांचं स्वराज्यावर प्रेम आहे. ऐकतील. ये कभी नहीं हो सकता. नहीं नहीं. मुल्ला मुल्ला अहमद धोखा 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 हुआ. धोखा हुआ. सब धोखा? किस बात का धोखा? मुझे इन दोनों बाप बेटों पर कतई भरोसा नहीं और ये एतबार के लायक भी नहीं है. जुर्म? किसकी बात हो रही है? शिवाजी की और संभा की. और किसकी? ये दोनों एक हो सकते. ये कैसे होंगे हुजूर? संभाजीराजे तो रुसून शृंगारपुरास गेले ती आणि शिवाजीराजे मोहिमेवर. हाँ, इन दोनों बाप बेटों की रची हुई ये साजिश है मुझे गुमराह करने की. साजिश? हुजूर, हम कुछ समझे नहीं. मैं इन दोनों काफिरों को अच्छी तरह से जानता हूँ. ये वही सिवा है जिसने अपने बेटे को जन्नत नशीन जाहिर किया. ये वही सिवा है जिसने अपने बेटे का क्रियाक्रम किया. ये वही सिवा है जिसने मिठाइयां बंटवाई और जो आलमगीर को चकमा देकर वहां से भागा. और ये संभा, ये ब्राह्मण का भेष बदलकर मथुरा में रहता रहा. ये संभा. पर खान साहब, इन पुरानी बातों का अब क्या ताल्लुक है? सब बातें पुरानी हो सकती है मुल्ला अहमद, लेकिन सिवा की बातें पुरानी कभी नहीं हो सकती. मैं इसको अच्छी तरह से जानता हूँ. सिवा की रग रग में कूट कूट कर राजनीति भरी हुई है. और मुल्ला अहमद, ये अफवाह भी हो सकती है
कि युवराज संभा नाराज। लेकिन हुजूर, हम जानते हैं, अच्छी तरह जानते हैं कि इस चाल में हमें गुमराह करने का मकसद है। हम कुछ समझे नहीं हुजूर। सीधी सी बात है, स्वराज की सरहदों के पास हमारी फौजें खड़ी कर दी जाएं और उन्हें कूच करने का हुक्म दिया जाए और हम हमला बोल देंगे। अरे पागलो, हमला नहीं करना है, सिर्फ डराना है। युवराज, आज के इस अवसर पर एक कविता याद आ रही है, सुनाओ। सूरज राज विराज। ओ कविराज, अहो काय चाललंय? खेळाचा आखाडा आहे का मुशायरा चाललाय इथं? जी नाही, म्हणजे मातीत अंग घुसळायचं राहिलं बाजूला, तुम्ही जिभेनं शायरी घुसळायला लागलाय. शायरी नहीं कविता है ये। असू दे की, पण आमासनी त्यातलं काही कळत नाही हो. आमासनी फक्त कळतो तलवारीचा खणखणाट. गणोजीराव, कविराज, तुमचा हा शाब्दिक कुस्तीचा फड नंतर कधीतरी जमू. आधी आम्हाला सांगा, आमची माणसं कुठे आहेत? आमच्या आखाड्यातले नवे दोस्त? आहेत की, घेऊनच आलोय. ऐपा, दुर्पा, ये. महादेव, महादेव। नाही धारात्य, नको. आपण हा मनाचा कारभार करायचो, पण युवराजांना आवडेल का? अव ह्यात आता न आवडण्यासारखं काय हाय? नाराज आहेत अजून ते. रायगडाबद्दल ब्र सुद्धा काढत नाही. असं काय झालं त्या बंद दाराआड? अशी काय मसलत झाली आबासाहेबांची आणि युवराजांची? असं काय बोलले महाराज की युवराजांच्या मनात एवढा पीळ बसावा महाराजांबद्दल? नको धारात्या, आम्ही नाही लिहित पत्र. उगाच गैरमेळ व्हायचा. अव नाही व्हायचा गैरमेळ. लिवा तुम्ही. पुतळा राणी साहेबांचा लई जीव हाय लेकरावर. जीवाला गार वाटेल त्या माऊलीच्या. तुझं सगळं पटतंय आम्हाला, पण तरी भीती वाटते. कसा सोडवायचा हा पेच? अहो आता युवराज उतरलेत नवा आखाड्यात, पापणीला वायच्यात पेच सोडवतात बघा. आता काय पेच बीच नाही बघा. लिवा तुम्ही. पुढचं पाऊल काय असणार आहे? पेशवा म्हणून आपण काय विचार केलाय पंत? फौजांना सज्ज राहण्याचा आदेश दिलाय, शिवाय प्रत्येक किल्ल्यावर सतर्क राहण्याचा निरोपही दिलाय. उद्या पहाटेच एक तुकडी रवाना करूया दिलेर खानाच्या दिशेने, म्हणजे त्यास वचक राहील. त्याची गरज नाही आणि मुळातच तो वचकून आहे. क्षमा असावी अनाजी पंत, पण भ्रमात राहणं योग्य नाही. आम्ही भ्रमात राहत नाही, तो जाणून आहे. स्वराज्य आता 10 वर्षांचे पोर राहिलेले नाही. गाफील राहणं योग्य नाही. आम्ही म्हणतो शंभूराजेंना बोलवावं. शंभूराजांना कशाला हो? पंत, शत्रू स्वराज्याच्या वेशीवर आलाय. त्यांना काही सांगायला नको? काही झालं तरी स्वराज्याचे युवराज आहेत ते. माफी असावी, परंतु एवढ्या साध्या गोष्टीसाठी युवराजांना तकलीफ देऊ नये. आणि प्रसंग पडलाच तर आम्ही आहोतच. आमची तलवार म्यानातून उसळेल. आपल्या कर्तृत्वाबद्दल शंका नाहीच मुळी, परंतु दिलेर खानाच्या फौजा सीमेवर येतात, ही बाब गंभीर आहे. राहुजी पंत, जी राणी साहेब. बाळजी चिटणीसांना सांगून खलिता लिहून घ्या. जी. आणि खलिता लिहून झाला की अनाजी पंत, जी. आमचा दस्तूर घ्या आणि तुम्ही स्वतः जातीनं शृंगारपूरला खलिता पाठवा. आज्ञा महाराणी साहेब. आज रात्री उशिरा, फार फार तर सकाळपर्यंत युवराजांच्या हाती खलिता असेल. सगळ्यांनी मिळून स्वराज्य हिताचा निर्णय घेऊ. घेतला महाराणी साहेब, हिताचा निर्णय घेतला. हर हर महादेव, हर हर महादेव.
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.